पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ज्या घरानं दूध पाजलं त्याच घरातल्या लोकांना टसला हिचा बाप। मालक मालक आम्ही नालायक माणसं नाही होतो। तसं असं तर आई भावानी चिरडून आमचा जीव घेईन। अण्णा थांब। छोटे मालक तुम्ही अन्नदाता आहे आमचे। मी तुमच्यावर चिरडून वरडून जाब विचारू शकत नाही। मी फक्त हात जोडू शकतो। या जोडलेल्या हातांची तरी किंमत ठेवा। आमच्या इमानाचा असा जाहीर लिलाव मांडू नका छोटे मालक। आमच्यावर नालायकपणाचा आरोप केला जातोय। तुम्ही सांगा हे खोट आहे, हे चूक आहे समजा सांगा तुम्ही, नाहीतर आम्ही आयुष्यभर तू का बोलत नाही? हा तू का बोलत नाही? गप्प काय? बोला तुम्ही लांब राहा। बोल का बोलत नाही? का बोलत नाही? झाली तुझी नाटकं। तुमची सगळी कारस्थानं समजतायत मला। आरतीच्या नावाखाली घरामध्ये घुसला, घर लुटायला आलात तुम्ही। चोर आणि दरोडेखोर आहात तुम्ही। हे बघा दादा, तुम्ही त्यांना दोष देऊ नका। माझं मुक्तावर प्रेम आहे आणि मला ती पत्नी म्हणून हवी आहे। आणि म्हणूनच मी तिच्या कपाळाला कुंकू लावले। पण छोटे मालक आम्हाला काहीच नाही विचारता कसं केलं तुम्ही असं? आम्हाला इथं चोर दरोडेखोर ठरवायला लागले। काय झालं? तुमचा पंप कुठे त्याचा? अहो पंप कुठे तुमचा? हा लवकर काय? मला माफ कर। माझ्यामुळे तुम्हाला जे नाही ते ऐकून घ्यावं लागलं। तिच्या संमतीशिवाय हे सगळं केलं, मी मान्य करतो। अहो पण हे काहीच ठरवून नाही केलं, हे झालं। श्रीधर, मालक मालक आत्मारामला आणि त्याच्या दोन्ही मुलांना या घराच्या बाहेर फेकून द्या।
हो मालक. हे चल रे, हे चल उठ. मालक, अरे उठ. अरे चल उठ. चल उठ. चल उठ. चल बाहेर. प्लीज. चल बाहेर. अरे चल. मुक्ते मुक्ते आता काय आलं? मला सगळ्यांसमोर सांगायचं की मुक्ता तुझी ह्यात काहीच चूक नाहीये. हे न ऐकता जर तू इथून गेलीस तर माझ्यामुळे तुझ्यावर चुकीचा शिक्का बसेल. मी मुक्ताच्या कपाळावर फक्त कुंकू लावलं नाहीये, तर मी तिला विश्वास दिलाय की मी तुझ्या बरोबर संसार करेन. ते फक्त इतकंच नाही तर मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन हे वचन सुद्धा दिलं. आणि हे सांगायला मला आता कुठलीही भीती किंवा कसलीच लाज वाटत नाही. घराण्याची इब्रत अजून किती वेशीला टांगणार आहेस तू? रस कशी वाटत नाही तुला? थांब. आवडी निवडी इतक्या खालच्या थराला गेल्या असतील असं वाटलं नव्हतं मला. परदेशात जाऊन शिकून मोठा होऊन माझा कारभार सांभाळशील असं वाटलं होतं रे मला. तू तर माझी मान मोडायला निघालास. रावसाहेब नगरकरांचं रक्त इतकं गडबड कसं काय झालं? तुझी हिंमत कशी झाली? माझ्या समोर बोलण्याची हिंमत कशी झाली? परदेशामध्ये जाऊन हे संस्कार घेऊन आलास तू? जोपर्यंत तुझ्या शरीरात हे सगळं कडूळ रक्त बाहेर पडत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. शरीरामध्ये जोपर्यंत फक्त रावसाहेब नगरकरांचं रक्त शिल्लक राहत नाही तोपर्यंत ही काठी थांबणार नाही.
मध्ये का आलीस त्याला वाचवायला? तिला वाचवण्याची हिंमत कशी झाली तुझी? बाजूला हो, नाहीतर चांबडी बोलवी नाही. था मला जितकं मारायचं तितकं मारा, पण मुक्ताला काहीही करू नका. कान उघडे ठेवून नीट ऐक. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हिच्याशी तू लग्न करू शकणार नाहीस. कधीच नाही. कोण बघत काय उभ्या राहिलायत? काय ओटी भरायचे काय हिची? धक्के मारून हाकलून द्या तिला. कान फुटले काय? हाकलून द्या. आई थांब. चल निघ. तुम्ही मुक्ता बरोबर चुकीचं वागताय. मुक्ता युवराज सोड. सारंग सारंग थांब. चल म्हटलं ना, निघ. चल. आई, मुक्ता परत या घरात पाय सुद्धा ठेवू नकोस. चल निघित ना. मोठी आई. मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस. निघ म्हटलं ना. मालकीनबाई. मुक्ता अरे सोड मला युवराज. अरे जाऊ दे मला. सारंग ऐक. मला जाऊ द्या. अरे थांब रे बाळा. नाही मी कोणाचंच ऐकणार नाही. अरे बाळा ऐक 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 ऐक. गायत्री युवराज सोड. गायत्री काय आलं? गायत्री, अगं काय झालं बाळा? काय झालं? अगं, सांभाळ. अहो जरा हवा हवा येऊ द्या. सगळ्यांनी गर्दी करू नका.
ए गायत्री बघ नाही ते काय झालं. हो शांत हो शांत हो. रिलॅक्स, तू रडू नकोस. अरे पाणी आण कोणीतरी. हो 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 दे पाणी दे पाणी. हळू हो हो बेटा शांत शांत हळू हळू हळू. असली कसली भेकड मुलगी जन्माला घातली. तुला एवढंही कळत नाही की तिचा काका चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढतोय म्हणून. घेऊन जा तिला, औषध द्या, डॉक्टरना बोलवा. हे पुन्हा घडता कामा नये. जा घेऊन जा. चल बाळा. आणखीन एक, तिच्यासारख्या आणखीन जर कोणी भेकड बायका इथे असतील तर त्यांनी ताबडतोब इथून निघा. दुसऱ्यांच्या भावना सांभाळण्यासाठी मला माझी ताकद खर्च करायची अजिबात इच्छा नाही. ओम क्लीं ऋषिरुवाच पुराशं मनुष्यभ्याभ्यां असुराभ्यां शचिपतेः त्रैलोक्ये यज्ञभागाशरुतमधवलाश्रयात् तावेव सूर्यतान्तध्वं तधिकारं तथेन्द्रवम्. आपल्या सगळ्या मंडळींची सोय गेस्ट हाऊस वर केलेली आहे. जर सगळ्यांना पाठवून दिलं तर आपल्याला जरा सविस्तर बोलता येईल. आता काय बोलायचं उरलंय रावसाहेब? आता तुमच्या मुलाच्या पराक्रमाची एखादी वेगळी बाजू असेल तर सांगा. आर्या अगं किती रडशील बाळा. बाळा तू रडू नकोस ग. रावसाहेब, माझ्या मुलीच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नाही हो मी. ते तुमच्या मुलामुळे पाहावं लागतंय. तुझ्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाची किंमत मी वसूल करेन, कोणालाच सोडणार नाही. अहो अजून किती अपमान सहन करणार आहे आपण. निघूयात. निघा. प्रतापराव, पोरी आई दिवस दाखवलं तू. आई राजा मी नाही अण्णा, या घरातल्या माणसांनी ज्या प्रकारे एका बाईशी तुच्छ वागलेत त्यांना फेडावं लागल. आई जगदंबे, आया बाबतीत आज काय काय घडलंय हे तू उघड्या डोळ्यांना पाहिलंय. आयावर झालेला अपमान पाहिला, माझ्या वडिलांना लावलेला गालबोट पाहिलाय, या घरातल्या पुरुषांचा अहंकारही पाहिलाय. आचारांवर हुकूमत दाखवणाऱ्यांना तू अशी सोडणार नाही. त्यांचा अहंकार, बाईसाठीची वागणूक या सगळ्यांचा तुरडा होणार आणि तेही एका बाईच्या हातूनच. या पुरुषत्वाला इतका पश्चाताप होईल की त्याचा अहंकार जळून जाईल. आणि एक दिवस असा येईल की रावसाहेब माहित नाही तर घरातल्या सगळ्या बायांची पाया पडून माफी मागतील.
हा बदल आई तूच घडवून आणशील.